हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघू शकता इथे ट्रान्सपरंट गळा बोटनेक गळ्याची डिझाइन बघणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। एकदम स्टेप बाय स्टेप कॅनव्हासवरती गळा कसा कट करायचा, कसा स्टिच करायचा हे मी शिकवणार आहे आणि सावकाश पद्धतीने शिकवणार आहे। तर इथे बघू शकता मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि सध्या हा गळा बोटनेकचा ट्रान्सपरंट गळा सध्या खूप ट्रेंडिंगला आहे। त्यामुळे हे बघू शकता इथे उंची घेतलेली आहे 10 इंच मी गळ्याची आणि हा आतला गळा आहे। हा गळा आपण अस्तरवरती काढणार आहोत आणि रुंदी जी आहे तर ती 3.5 इंच मी घेतलेली आहे आणि हलक्या हाताने बघा अशा प्रकारे कर्व असा शेप देत आहे मी। कट वर्कचं थोडंसं डिझाइन आहे बघा, खालच्या बाजूला मी असं कट वर्क घेतल्यासारखं घेते। तर तुम्ही इथे कुठलाही आकार देऊ शकता। त्याच्यानंतर बघा हलक्या हाताने 1 इंचावरती मी कॅनव्हासचा जो गळा काढलाय त्याच्या साइडने मी असं गोल असा आकार काढून घेतलेला आहे, पान आकार। एक्स्ट्राचा आपल्याला कॅनव्हास लागतच असतं, तर ते आता इथे मी कट करून घेते अशा प्रकारे बघू शकता इथं। त्याच्यानंतर आता इथे बघा पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी करून दोन्ही बाजूला आपल्याला हा गळा जो आहे तर तो उमटवून घ्यायचा आहे। म्हणजे आपण गळा आहे तो कट करणार नाहीत, तर तो आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती आपल्याला इस्त्री मारून प्रेस करून म्हणजे असं चिटकावून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता दुसऱ्या बाजूनेही मी गळा आहे असाच इथं ड्रॉ करून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा करायचा आहे। आणि इथं आता मी इस्त्री मारून घेते, त्यासाठी दुसरा कपडा घेतलेला आहे, कॉटनचा कपडा आहे। आतल्या भागाला आपल्याला हा गळा जॉईंट करत असताना आपल्याला कॉटनचाच कपडा वापर करावा लागतो। तर इथे बघू शकता आता हा एक गळा घेतलेला आहे आतल्या बाजूचा आणि हा आता जो मी मोजून घेते इथं तर तो वरचा गळा आहे, बोटनेक गळा आहे। तर हा सुद्धा गळा हे बघा इथं वरच्या बाजूने मी 3-3.5 इंच घेतलेला आहे आणि उंची सुद्धा 3.5 इंच घेतलेली आहे आणि गोल गळा असा मी ड्रॉ करून घेतलेला आहे। त्याच्या खाली सुद्धा बघा आता 8 इंच 8 इंच 7 इंच तुम्ही तुमच्या साईजनुसार घेऊ शकता। म्हणजे मी खालचा गळा जो आहे तर आतला गळा जो आहे तर तो 10 इंच घेतलेला आहे आणि हा गळा जो आहे तर तो इथं 7 ते 8 इंच घ्यायचा आहे आपल्याला। म्हणजे दोन्हीमध्ये अंतर 1.5 ते 2 इंचाचा असावं, जेणेकरून जो आतला गळा जो आहे आपला ट्रान्सपरंट गळा तर तो आकार छान दिसावा। तर इथे असा बघा पानाचा आकार दिलेला आहे आणि त्याच्या साईडने 1 इंच असा आकार ठेवून मी एक्स्ट्राचा भाग ठेवून मी कट करून घेतला आहे। आता पूर्ण कॅनव्हास जे आहे तर ते कट करून घेतले। आता त्याच्यानंतर पहिल्या गळ्यासारखं दुसऱ्या बाजूने आपल्याला हे बघा अशा प्रकारे उमटवून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण गळा आपण कट करणार नाहीत आहे, असाच आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे गळा। तर एकाच बाजूला झाला होता त्याच्यामुळे डबल मी ठेवून घेतला आणि डबल असं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे बघा। आता याच्यानंतर आता आपल्याला हे बघा ह्या समोर जो कपडा दिसतोय त्या कपड्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि इस्त्री व्यवस्थित अशी इस्त्री मारून घ्यायची आहे। तर इस्त्री मारून झालेली आहे आणि मी आता साईडचं जे कपडा आहे अर्ध्या इंचाने मी पूर्ण कपडा कट करून घेतला होता आणि तो असे छोटे छोटे कट्स मारून घेते आणि तो आता एकदम संपूर्ण गोल अशा आकारामध्ये आहे, अशाच आकारामध्ये मी स्टिच करून घेणार आहे। तर आता संपूर्ण हे बघा अशा प्रकारे जे कट मारलेले आहेत तर ते व्यवस्थित धरत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि दोन्ही गळ्याला मी असंच करून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही गळ्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर आता आपण अस्तरचं जे फॅब्रिक होतं तर ते घेतलेलं आहे इथं आणि हे बघा अशा प्रकारे मध्यावरती मी कट मारून घेतला एक छोटासा, म्हणजे बरोबर मध्यावरती आपला हा जो गळा आहे तर तो गळा अटॅच करून घ्यायचा आहे। तुम्ही जर नवीन असाल ना तर बरोबर अशी मध्यभागून एक टिप मारून घ्यायची आहे गळ्याला आणि त्याच्यानंतर दोन्ही पूर्ण जो गळा आहे तर तो गळ्याच्या आकाराने असं स्टिच करून घ्यायचे। तर मी हे बघा तशीच करते, मध्यावरती अशी एक टिप मारून घेते। त्यामुळे काय होतं कॅनव्हास आणि आपला जो गळा आहे तो आणि जे फॅब्रिक आहे खालचं तर ते व्यवस्थित राहतं। म्हणजे आपलं जे आता हे गळा जो आहे तर तो इकडे तिकडे हलणार नाही, आपल्याला व्यवस्थित असा आता जसा आकार आहे गळ्याचा तशाच आकाराने टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा अशा प्रकारे आता मी इथे टिप मारून घेते।
जसा आकार आहे तसाच. तर इथे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकताय. बरेचसे आकार आहेत त्याच्यामध्ये. पानगळा आहे, पंचकोनी गळा आहे, त्याच्यानंतर भरपूर असे छोटे छोटे कट वर्क येतं. आता मी खालच्या बाजूनेचे 2च असे कट असे गोल गोल काढले. तसे असे भरपूर असं गोल गोल असे आकारामध्ये गळे येऊ शकतात. त्याच्यानंतर हे बघा थोडंसं अंतर ठेवून मी आता हा गळा संपूर्ण कट करून घेते. आणि गळा कट करून झाल्याच्या नंतर आता जिथं जिथं आपले टोक आलेले आहेत गळ्याचे तिथं आणि गोल आकार जिथं आहे तिथं सुद्धा छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, इझिली आपला गळा जो आहे तर तो पलटी होतो. तर इथं बघा अशा प्रकारे मी आता छोटे छोटे कट्स मारून घेतलेत आणि गळा जो आहे तर तो आता पलटी करून घेणार आहे. तर कॅनव्हासने जो आहे तर तो गळा एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार होतो. तर इथे बघा एकदम असा व्यवस्थित गळा निघून तयार होतो. आता इथे आतल्या बाजूला फोल्डसुद्धा होऊन जातो. जर फोल्ड होत नसेल व्यवस्थित थोडंफार तर ते कट मारायचं राहिलेलं असतं, तर तिथंसुद्धा छोटासा असा कट मारून घ्यायचा. आणि हे बघा सगळं आता मी फोल्ड करून घेतलं आणि लगेचच एक आता टिप मारून इथं गळा जो आहे तर तो आपला तयार करून घेते. नंतर आपल्याला आतल्या बाजूने हात शिलाई करून घ्यावी लागते तुरपाई, म्हणजे गळा आहे तर तो बाहेर येणार नाही. आणि जर टीप मारली तर ते एवढं व्यवस्थित दिसत नाही फिनिशिंगसाठी. तर त्यामुळे आतल्या बाजूला नंतर आहे तर ते आपण तुरपाई करून घेत असतो. तर आता एकदम साईडने अशी मी सावकाश अशी मी शिलाई मारून घेते. तर मी जोपर्यंत शिलाई मारून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचं शिलाईचे रिलेटेड कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असेल, वेगवेगळे ब्लाऊज डिझाईन्स, वेगवेगळे ड्रेसेसचे डिझाईन्स, पार्टीवेअर ड्रेसेस म्हणा, वन पीस साड्यांचे ड्रेसेस, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, या सगळ्यांचं कटिंग स्टिचिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकॉनचं बटन जे आहे ना तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येऊन जाईल. तर हे बघा गळा जो आहे तर तो आपला तयार झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला हा जो मेन फॅब्रिक आहे ना याच्यावरती बोटनेक गळा तयार करायचा. असा बघा किती सुंदर दिसतोय ट्रान्सपरंट गळा. तर याच्यानंतर हे बघा हा गळा आपल्याला याच्यावरती तयार करायचा आहे मेन फॅब्रिकवरती. आता हे मेन जे फॅब्रिक आहे तर ते थोडंसं सुळसुळीत असतं, त्यामुळे काय करावं लागतं, या मेन फॅब्रिकला आपल्याला स्टिचिंग करत असताना पिना लावून घ्याव्या लागतात. तर हे बघा मी व्यवस्थित अगोदर ठेवून बघते, म्हणजे आपल्या गळ्याचं आणि हे अंतर व्यवस्थित येते का नाही. म्हणजे त्या दोन्हीमध्ये अंतर थोडंसं जास्त असेल, म्हणजे 1 ते 1.5 इंचाचं अंतर जर असेल तर आपला गळा जो आहे तर तो छान दिसतो. तर इथं व्यवस्थित मार्किंग करून घेतलं मी. आणि हे बघा आता हे गळा मी इथं मध्य काढून घेणार आहे. ह्या ब्लाऊजचा पाठीमागच्या पार्टचा मध्य काढल्याच्या नंतर आपल्याला थोडं सोयीस्कर होतं आता गळा ठेवण्यासाठी. खालचाही मध्य काढून घेतला, वरचाही मध्य काढून घेतला आणि बरोबर आता गळ्याचा सुद्धा मध्य जिथं आहे तिथं पण छोटा कट मारणार आहे मी. आणि तो कट आणि गळ्याचा कट एकदम व्यवस्थित एकावर एक टीप ठेवायचा आहे आणि टीप मारून घ्यायची. मगाशी जशी आपण टीप मारली होती सरळ अगोदर एक टीप मारली होती ना तशीच टीप मारायची आहे. त्याच्या अगोदर मी ना हा गळा जो आहे तर तो छोटे छोटे कट मारून घेते आणि आपलं जे मेन हे जे फॅब्रिक आहे साईडचं अर्धा इंच सोडलेलं तर ते सुद्धा मी स्टिच करून घेते. त्यामुळे काय होतं, गळा जो आहे तर तो आतल्या बाजूने सुद्धा एकदम फिनिशिंग सहित तयार होतो. तर हे बघा सावकाश असं मी तयार करून घेते. तर मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा मी ट्रान्सपरंट गळ्यांचे आणि बोटनेक गळ्यांचे बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत चॅनलवरती, तर ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. बोटनेक गळ्यांचे भरपूर सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती. वेगवेगळ्या डिझाईन्स काढलेल्या आहेत, ड्रॉप शेप आहे, खाली चौकोन म्हणजे पंचकोनी वगैरे असे खूप सारे गळे आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि एकदम सावकाश स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत असते. आणि डेली जो आहे तर डेली माझा व्हिडिओ आपला काही येत नाही, परंतु एक दिवस आड करून आपला 1 वाजता व्हिडिओ येत असतो. दुपारच्या 1 वाजता व्हिडिओ आपला अपलोड होतो. त्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी ज्या महिलांना वेळ असतो त्या महिलांना बघू शकतात आणि घरी बसून स्टिचिंग वगैरे करू शकतात. तर अशा प्रकारे बघा मी साईडचा जो पार्ट आहे तो संपूर्ण स्टिच करून पॅक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी पिना घेतलेल्या आहेत बघा
आणि पिना लावून इथं मी अगोदर सेट करून घेते गळा जो आहे तर तो, जेणेकरून तो हलणार नाही. खालचं जे कापड आहे मेन फॅब्रिकचं तर ते अतिशय सुळसुळीत कापड आहे, त्यामुळे आपल्याला इथं पिना लावल्याशिवाय अजिबात जमणार नाही. तर मी अगोदर सगळीकडे असा पिना लावून घेते आणि गळा जो आहे तर तो जसा आपण गळा ड्रॉ केलेला आहे तसाच गळा आपण इथं कट करून स्टिच करून घेणार आहोत. म्हणजे मेन फॅब्रिक आणि हा जो गळा आहे तर तो स्टिच करायचा आहे. तर हे बघा, सुरुवातीला मी वरची बाजू मी स्टिच करून घेतलेली आहे बोटनेक गळ्याची, आणि आता इथं खालच्या बाजूने जो पान आकार दिला होता तर तिथं सुद्धा तशाच आकाराने मी इथं स्टिच करून घेते. तर हे बघा, आणि गळा जो आहे तर तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कमी जास्त करू शकता, त्याचं काही म्हणजे फरक असा पडणार नाही. फक्त साईजनुसार थोडंसं वरचा जो गळा आहे आपण 3.5 इंच घेतला होता तर तो साईजनुसार थोडासा कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर हे बघा, आता गोल असा आकार दिलेला आहे मी, आणि त्याच्यानंतर इथं मी कट करून घेणार आहे. आता गळा पिना काढून घेतलेल्या आहेत आणि पिना काढून हे बघा अशा प्रकारे थोडंसं अंतर ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता वरचा गळा कट केला आहे आणि खालचा सुद्धा गळा कट करून घेते मी इथं. तर मध्यावरून अगोदर कट केलं आणि नंतर साईडनं कट करून घेतलेला आहे. आणि आता इथं बघा बोटनेकच्या इथं आपण बरेच जण तिथं छोटंसं बटन वगैरे लावतात, पण हे जे कस्टमर आहे तर त्यांनी नॉट लावायला सांगितली होती. तर नॉट जे आहे तर ते आतल्या बाजूनेही लावू शकता तुम्ही किंवा बाहेरून सुद्धा लावू शकताय. मग आता इथं काय झालं होतं, माझं आतल्या बाजूने लावण्यासाठी मी लावणारच होते, परंतु माझ्याकडे ती नॉट नव्हती. मग ब्लाऊज तर स्टिच करायचा होता, परंतु ज्या वेळेला मी ती नॉट आणली त्यावेळेला आतल्या बाजूने ती नॉट ठेवून घेतलेली आहे, नंतर स्टिच करून घेतलेला आहे गळा. हे बघा, आता ही नॉट आहे, लटकन आहेत, रेडीमेड लटकन आहेत. तर फक्त त्याला 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे आतमध्येच अगोदरच ठेवून त्याला कॅनव्हास ज्या वेळेला आपण हा गळा असा गोल आकार स्टिच करतो त्यावेळेला स्टिच करायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे ठेवून मी स्टिच करून घेतलेला आहे. आणि नंतर गळा जो आहे तर तो छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि गळा जो आहे तर तो पलटी करून घ्यायचा आहे. तर इथं बघा, आपल्याला नॉट ठेवून असं स्टिच करून घ्यायचं आहे. त्यामुळं आपले जे नॉट आहेत तर ते बाहेर दिसणार नाहीत आणि टोचण्याची पण शक्यता कमी असते. असे जे रेडीमेड जे नॉट असतात ना ते टोचण्याची शक्यता बरीच असते ती, आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर खूपच असं इरिटेट होतं. त्यामुळे आतल्या बाजूने ठेवून आपण स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे बघा, व्यवस्थित असं काढून घेते मी गळा. आता इथं तर गळा काढून व्यवस्थित घेतल्याच्या नंतर इथे एक टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. गोल अशी जसा गळा आहे तसाच टीप मारून घ्यायची आहे. जर आता हे निघत नसेल तर एखाद्या असं हे बघा सुईने मी काढून घेते. इथं फक्त नॉट मी इथे लावलेलं दाखवलं नाही, परंतु ते नॉट मी नंतर असे लावणारच आहेत त्याला. मग हे आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहेत लावलेले, फक्त मी व्हिडिओमध्ये दाखवले नाहीत. फक्त तुम्हाला असं ठेवून अगोदर स्टिच करून घ्यायचं एवढंच दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे टोक आहेत तर ते बघा अशा प्रकारे टोकसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. सुईच्या साहाय्याने किंवा पिनच्या साहाय्याने जरी काढून घेतले तुम्ही टोक तरी चालतं. इथं आपण कॅनव्हास वापरलेला आहे त्यामुळे व्यवस्थित असे टोक निघत नाहीत. तर आता टोक निघाल्याच्या नंतर फक्त आपल्याला साईडनं एक टीप मारून घ्यायची आहे आणि जे मेन आपलं अस्तर होतं त्या अस्तरवरती ठेवून घ्यायचे आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर इथं बघा टोक काढून घेतलेले आहेत आणि एकाच साईडला मी कडच्या बाजूने अशी टीप मारून घेते आणि आतल्या बाजूने तर आपण हात शिलाईच करणार आहोत. आता इथं जे मी टीप मारते त्या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंगसुद्धा वापरू शकता. तर असा होता आजचा आपला ब्लाऊज. बघा डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. जर डिझाईन आवडली असेल तर एक लाईक करायला नक्कीच विसरू नका. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि आता हे टीप मारल्याच्या नंतर फक्त आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही अस्तरवरती हा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि फक्त शोल्डर जॉईंट करायचा आहे. शोल्डर जॉईंट झाल्याच्या नंतर बाकी ब्लाऊज जो आहे तर तो आपला नेहमीप्रमाणे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे साईडनं पॅक करून घ्यायचा, म्हणजे साईडची बाजू जी आहे तर त्या अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचं आहे
आणि बाही वगैरे जॉईंट करायची आहे. ते काही मी जास्त व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही, कारण व्हिडिओ बराचसा मोठा होतो. जर वाटलंच तुम्हाला तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवेन सुद्धा. तर हा झाला बघा आता गळा. तर आता हे बघा अशा प्रकारे आता अस्तर ठेवून घेतलं, त्याच्यावरती हा आपला मेन फॅब्रिकचा गळा ठेवून घेतलेला आहे आणि फक्त शोल्डरवरती आता टिप मारायची आहे, दोन्ही शोल्डर धरून. तर एकदम सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे. आणि आता फक्त ह्याला काय करायचं आहे, नॉट जॉईंट करून घ्यायचे आहेत. खाली कमरेला टिप मारून आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे किंवा पट्टी जॉईंट करायची आहे कमरेच्या बाजूला. आपण सिंपल ज्याप्रमाणे ब्लाऊज तयार करत असतो तसंच. तर हे बघा पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. तर कसं वाटलं आजची डिझाईन हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर हे बघा खूप सुंदर असा ट्रान्सपरंट गळा तयार झालेला आहे आणि त्या कस्टमरला इतका छान ब्लाऊज बसला होता. बाहीला सुद्धा मी लटकनची लेस लावलेली आहे. तर हे बघू शकताय तुम्ही. आणि असाच गळा तुम्ही स्टिच करून सुद्धा तुम्ही घरच्या घरी बघू शकता. तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. फक्त एक कमेंट करत चला की डिझाईन कशी वाटली. तुमच्या एका कमेंटमुळे, एका लाईकमुळे मला खूप सारं प्रोत्साहन मिळतं की जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवावा, की आपले जे व्ह्यूअर्स आहेत तर ते लांबून लांबून कुठून पाहतायत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.